श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे कलाकंद. हे बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे त्या मिठाईला. सेम आपण दुकानामधून आणतो स्वीट्सवाल्याकडून, सेम तशीच तयार होतो हा कलाकंद. नक्कीच ट्राय करा मंडळी तुम्हीही. आता फाटलेलं दूध होतं ते मी साईडला काढून घेतलेलं आहे पूर्ण, आणि आपण थंड करून चमच्याने मॅश करायचं आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला भरपूर कमी साहित्यामध्ये हे बनून रेडी होतं. जास्त साहित्य अजिबात लागत नाही तिथे आपल्याला. आपण इथे साहित्य घेतलेलं आहे. मिल्क पावडर घेतलेली आहे 4 चमचे घेतलेली आहे, आणि आपण कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे ते पण 4 चमचे घेतलेले आहे. आता हे आपण सर्व मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता आपण याच्यामध्ये दूध पावडर घालायची आहे. आता आपण दूध पावडर टाकायची आहे. 4 चमचे घेतलेली आहे आपण दूध पावडर. कंडेन्स मिल्क टाकायचं आहे आपल्याला, ते पण मी 4 चमचेच घेतलेलं आहे. जर का तुम्हाला कंडेन्स मिल्कची रेसिपी बघायची असेल मंडळी, तुम्ही मला कमेंट करा. मी कंडेन्स मिल्कची रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवेल. मला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला खूपच छान वाटतं मंडळी. नक्कीच मला कमेंट करा. आता आपण कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे. छान असं मिक्स करायचं आहे सर्वच. आणि असं जरी तुम्हाला खावंसं वाटलं मंडळी, तुम्ही असं पण खाऊन बघू शकता. खूपच टेस्टी लागतं हे. एखाद्या आपण स्वीट्सवाल्याकडे कोणती मिठाई घेतो ना, सेम टेस्ट तसाच लागतो याचा. नक्कीच ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. छान आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, गॅस चालू केलेला आहे मंडळी. आता आपण तूप घालायचं आहे. 1 चमचा घातलेला आहे मी. छान गरम होऊ द्यायचं आहे तूप. आणि आपण आता दूध घालायचं आहे. आता दूध घातलेलं आहे आपण पॅन मध्ये. थोडंच दूध घालायचं आहे आपल्याला. छान असं गरम होऊ द्यायचं आहे दुधाला. आणि आता आपण मिश्रण बनवलेलं आहे कलाकंदचं, ते टाकायचं आहे पॅन मध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला. आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं आता आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे मी कढई नंतर चेंज केलेली होती. पॅन खूपच छोटा पडत होता, मला मिक्स करायला खूप प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे मी इथे चेंज केलेला आहे पॅन. आणि कढई ठेवलेली आहे. आणि आता आपण सतत मिक्स करत राहायचं आहे. आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आपल्याला. आता मिक्स करायचं आहे आपल्याला हे परत. छान असं पूर्ण पाणी सुकेपर्यंत याच्यामधलं दूध आपण टाकलेलं होतं, ते दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे मंडळी, नाहीतर खाली चिपकू शकतं. हे पटकन करपलं जातं, त्याच्यामुळे आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. छान असं मिक्स करत राहायचं आहे. आणि आपल्याला जर का कलाकंद बनवायचा असेल मंडळी, पटकन बनवून हवा असेल, तर आपण अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो सेट करण्यासाठी. नाहीतर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवून 2 तास लागतो त्याला रेडी होण्यासाठी. 2 तासानंतर रेडी होतो मग कलाकंद, आणि खायला खूपच टेस्टी लागतो. छान असं आपल्याला पण सतत हलवत राहावं लागतं, मिक्स करत राहावं लागतं. आणि याच्यामधलं दूध पूर्ण आपल्याला थिक होऊ द्यायचं आहे. आपण पनीर पासून सुद्धा हे बनवू शकतो कलाकंद. पनीर ग्रेट करून सुद्धा आपण बनवू शकतो. छान असं थिक झालेलं आहे, बघू शकता तुम्ही हे मंडळी. पूर्ण असं कढई सोडलेली आहे, कढईला अजिबातच चिपकलेलं नाहीये मध्ये. पूर्ण असं आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. आता पूर्ण आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आपण एका प्लेटला बटर पेपर लावून घेतलेला आहे मंडळी. जर का तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेटला तूप किंवा ऑइल सुद्धा लावू शकता, ग्रीस करून घेऊ शकता. हे बघा, आता मी इथे बटर पेपर लावलेला आहे प्लेटला, आणि हे मिश्रण मी त्याच्यावरती टाकणार आहे. आता हे मिश्रण आपण गरम गरम आहे तोवरच आपण त्याच्यावरती प्लेटमध्ये टाकायचं आहे, काढून घ्यायचं आहे सर्व असं व्यवस्थित. आता हे मिश्रण आपण कढईमधलं सर्व याच्यामध्ये प्लेटमध्ये टाकायचं आहे.
पूर्ण टाकून घ्यायचं आहे. गरम आहे तोवरच आपण सर्व हे पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही स्पूननी सुद्धा पसरवून घेऊ शकता मंडळी. छान असं पसरवायचं आहे आपल्याला. छान असं आता आपलं पसरवून झालेलं आहे. आता आपण इथे काजू बदाम घेणार आहे. मी कट करून ठेवलेला आहे काजू बदाम. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता मंडळी गार्निशिंगसाठी. आता पूर्णपणे आपलं झालेलं आहे मिक्स करून. आणि छान असं आपण सेट करण्यासाठी अर्ध्या तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. जर का तुम्हाला रूम टेम्परेचरवरती ठेवायचं असेल तर तुम्हाला 2 तास लागतील सेट होण्यासाठी. आणि आता आपण ड्रायफ्रुट्स घालायचे आहे. छान असं सजवायचं आहे त्याच्यावरती. इथे ड्रायफ्रुट्सची मी गार्निशिंग करून झालेली आहे मंडळी. किती छान दिसतो आहे आणि एकदम टेस्टी पण झालेला आहे कलाकंद. हा बघा मस्त असा फायनल लुक आहे कलाकंदचा. इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता याला. छान असा मस्त दाणेदार दिसतो आहे ना. नक्की जी रेसिपी ट्राय करा मंडळी. आवडली तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, बाय. जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.